महापालिकेने गेल्या 25 दिवसांपासून 70 फूट रोडवर भाजी विक्रीला बंदी आणल्यामुळे भाजी फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यावर तोडगा नाही काढल्यास आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालू असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला आहे। आडम म्हणाले, पालकमंत्र्यांना भेटून निवेदन दिले, उपयोग झाला नाही। आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे शासकीय महापूजेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री येणार आहेत, त्यावेळी त्यांना घेराव घालू। चिप्पा मार्केटमध्ये यापूर्वीच्या विक्रेत्यांनी तब्बल 3 महिने या ओट्यावर बसून व्यवसाय केले, मात्र त्यांना नफ्याऐवजी नुकसान झाले आहे। त्यामुळे विक्रेत्यांना याच ठिकाणी आपले नियम व अटी लागू करून वाहतुकीस अडथळा न करता व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी देण्यात यावी अशी मागणी आडम मास्तरांनी केली आहे। 70 फूट रोडवर 200 विक्रेते ताजी भाजी आणि फळं विकतात। अनेकदा त्यांच्यावर संकट आले, प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो, त्या लोकांना संरक्षण केलं। मेन आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या। नसेल सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव करू। सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले, कॉम्रेड युसूफ मेजर त्या ठिकाणी जाऊन 200 विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव करतील। तुरुंगात गेलं तरी परवा नाही, आम्हाला जगण्याचा अधिकार द्या ही आमची ठाव आहे।